नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पोहरादेवी येथे विरासते बंजारा नगारा वस्तू संग्रहालयाचे लोकार्पण। शुक्रवारी अमरावती पोलीस स्टेशनवर दगडफेक, 21 पोलीस जखमी। आता परिस्थिती नियंत्रणात, 2000 लोकांवर गुन्हे दाखल। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केली विविध प्रश्नांवर चर्चा। विविध क्षेत्रातील मान्यवरांची घेतली राज्यपालांनी भेट। अकोला पूर्वमध्ये आमदार सावरकरांना कोण देणार फाईट? इच्छुकांची मोठी यादी, इलेक्टिव्ह मेरिट कमीच। अन्न व औषध प्रशासन विभाग वाऱ्यावर, ना अधिकारी ना तपासणी, लोकांच्या जीवाशी खेळ। आता सविस्तर बातम्या। राज्यात काँग्रेसचे सरकार आले तर राज्यात शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या योजना बंद करण्याचे काम ते करतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला। पंतप्रधान पोहरादेवी येथे बोलत होते। आजेर भव्य सभान संपूर्ण देशेती उपस्थित मारगोर भाई याडी भेण सेन जय सेवालाल, जय सेवालाल। तेलंगणामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी सर्व लोककल्याणकारी योजना बंद केल्याचा आरोपही मोदींनी केला। नरेंद्र मोदींकडून बंजारा भाषेत भाषण केले। संत सेवालाल आणि संत रामराव महाराज यांचा जय जयकार करत अभिवादन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी येथे मंदिरात आरती केली। या दरम्यान त्यांच्या हस्ते बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विरासत ए बंजारा नगारा वस्तू संग्रहालयाचे लोकार्पण झाले। फडणवीस सरकारच्या कार्यकाळात या संग्रहालयाची सुरुवात झाली होती। याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। सर्वांनी या संग्रहालयाला अवश्य भेट देण्याचे आवाहन देखील मोदींनी केले। लाडकी बहीण योजना नारी शक्ती वाढवणारी योजना असल्याचेही त्यांनी म्हटले। मुझे अभी पीएम किसान सम्मान निधि की 18वीं किस्त जारी करने का अवसर मिला है। देश के 9.5 करोड़ किसानों के खातों में आज 20,000 करोड़ रुपए ट्रांसफर किए गए हैं। महाराष्ट्र की डबल इंजन की सरकार तो यहां के किसानों को डबल फायदा पहुंचा रही है। नमो शेतकारी महासम्मान योजना के तहत महाराष्ट्र के 90 लाख से ज्यादा किसानों को करीब 1900 करोड़ रुपए दिए गए हैं। आज कृषि, पशुपालन और किसान उत्पाद संघ एफपीओ से जुड़े सैकड़ों करोड़ रुपए के प्रोजेक्ट भी जनता को समर्पित किए गए हैं। पोहरा देवी के आशीर्वाद से मुझे अभी लाड़की बहन योजना की लाभार्थियों को मदद देने का भी सौभाग्य मिला है। ये योजना नारी शक्ति का सामर्थ्य बढ़ा रही है। मैं महाराष्ट्र के भाई बहनों को, देश के सभी किसान भाई बहनों को हार्दिक बधाई देता हूं। मोदी साहेब तमार सेर आशीर्वादेतील तिसरी वेळा पंतप्रधान वेगोच पोहरागडे प्रथम होनेर आगमन हुयोच और सारू से वेताणी आपण जोरदार टाळी वजान ओनेर स्वागत करे छ। नवरात्रि शक्ति पर्व पर सारी बंजारा बांधवेन मार खूप खूप शुभेच्छा। उत्तर प्रदेशातील महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गेलेल्या जमावाने रात्री उशिरा अमरावती येथे नागपूर गेट पोलीस ठाण्यावर दगडफेक केली।
त्यानंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर शुक्रवार रात्री 11 वाजताच्या सुमारास जमावाने दगडफेक केल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता। पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। या संपूर्ण घटनेमुळे अमरावती शहरात मोठी खळबळ उडाली आहे। उत्तर प्रदेशातील यती स्वामी नरसिंह महाराज यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जमाव शुक्रवारी रात्री नागपूर गेट पोलीस ठाण्यावर तक्रार देण्यासाठी गेला होता। प्रकरण उत्तर प्रदेशातलं आहे असं कारण देत पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नसल्याचा त्यांचा आरोप आहे। रात्री 10 वाजताच्या सुमारास मोठा जमाव पोलीस ठाण्यावर धडकला। पोलिसांनी संबंधित तक्रार नोंदविण्यास तयारी दर्शवली, मात्र जमावाने अचानक पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याने खळबळ उडाली। ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा 10:30 वाजताच्या सुमारास घडली। या घटनेनंतर शहर पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत। दगडफेकीत 21 पोलीस जखमी झाले असून 1200 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, कुठल्याही अफवांना बळी पडू नये, शहरात शांतता ठेवावी असे आवाहन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केले। संबंधित एरिया को भेजिए और आप अपने इमोशंस पे कंट्रोल कीजिए। जो भी बोलने वाला है, जिसका भी जो उद्देश्य है उसने बोला है तो उस पर वहाँ की पुलिस कार्रवाई करेगी और हम उसके लिए एफआईआर दाखिल करके कार्रवाई कर रहे हैं। बिना वजह पुलिस के ऊपर हमला करना या पुलिस स्टेशन पे पत्थरबाजी करना, और पुलिस स्टेशन में जब एक बार शांतता हो गई और सब मॉब डिस्पर्स हुआ तो कुछ लोगों ने जानबूझ के यहाँ मॉब लेकर आए हैं और पुलिस स्टेशन पे पथराव किया है और बाकी लोगों का है तैयार है, उस पर कार्रवाई करेगी कायदेशीर, और कोई कायदा अगर हाथ में लेता है तो उस पर कायदेशीर कार्रवाई होगी। ये मैं सभी आपके माध्यम से, मीडिया के माध्यम से सबको चेतावनी भी देना चाहता हूँ। लेकिन मैं विनंती कर रहा हूँ फिर से कि सभी लोगों ने शांति रखें। नवरात्रि त्यौहार का माहौल शुरू है सभी शहर में, बाकी जगह पे शांतता से त्यौहार चल रहा है हर जगह पे। यहाँ पर भी लोगों कोऑपरेटिव लोग हैं, चंद लोगों की वजह से माहौल ख़राब नहीं होना चाहिए। विशेष करके जो युवा वर्ग है, तरुण जो युवा वर्ग है और जो जवान लड़के हैं, इन्होंने यहाँ पर शांति रखना चाहिए और कोई शांतता भंग करने की कोशिश ना करें। किसी जज्बात में आके कानून अपने हाथ में ना ले। यहाँ के कानून सुव्यवस्था हम रखने की पूरी कोशिश कर रहे हैं और पुलिस का आपसे कोई झगड़ा होने का कोई कारण नहीं है। पुलिस के ऊपर पत्थरबाजी आप जो कर रहे हो, पुलिस आपको बार बार विनंती कर रही है कि आप अपने अपने घर पे चले जाएं। फिर भी कुछ लोग यहाँ पर अगर पुलिस के ऊपर पत्थरबाजी करते हैं तो उनसे आह्वान किया जा रहा है शांतता से करते जाएं, अदरवाइज कानूनी कार्रवाई होगी और सभी को उसमें जो है जो लोग इनोसेंट है, जो घर पे है, उन लोगों को भी बेवजह इसकी वजह से परेशानी हो सकती है। सर, कोई जमाबंदी कानून कुछ लगा है शहर में कि शहर में शांति है पूरी, उसके लिए कुछ बाकी पूरे अमरावती शहर में भी शांति है, यहाँ भी सब शांति है। किसी सिर्फ जो पुलिस के ऊपर पथराव हुआ है उसके ऊपर कार्रवाई करने का काम शुरू है। मैं अगले कुछ इसमें नागपुरी गेट शहर में जमावबंदी का आदेश हम जारी कर रहे हैं। हे झालेले आहेत का नाही याचं आम्ही असेसमेंट घेत आहोत। काही पोलीस कर्मचाऱ्यांना आम्हाला सर्वांना दगडफेकमध्ये दगड लागलेले आहे, पण कोणी इथून सर्व याच ठिकाणी आहेत। काही जखमी पोलीस कर्मचारी इरविन हॉस्पिटलला पाठवलेले आहेत आणि इतर कुठल्याही प्रकारचं जे नुकसान झालेलं आहे या ठिकाणी वाहनांचं, पोलीस वाहनांचं किंवा आणखी कुणाचं, त्याचा आम्ही थोड्या वेळाने असेसमेंट शुरू करेंगे। कुछ गिरफ्तारी हुई अभी तक? अभी कार्रवाई शांतता बनाने के ऊपर चल रही है। एफआईआर करेंगे और जो जिम्मेदार लोग हैं उन पर भी कानूनी कार्रवाई करेंगे। क्या किसी संगठन का हाथ है इसके पीछे का अचानक में हुआ है सर? अभी इसके बारे में मैं कुछ नहीं कह सकता हूँ, एक बार तपास हमको करने दो। और फिर से आपके माध्यम से आह्वान करता हूँ कि सभी ने शांतता रखे, कोई कानून अपने हाथ में ना ले और अपने अपने घर में बैठ के रहे। कि एफआईआर का कार्रवाई का काम हमने किया है आपकी विनंती के अनुसार,
विशेष करके नागपुरी गेट में आज जो एफआईआर लेने आए थे उसके ऊपर भी हमने गुना दाखिल किया है और कार्रवाई कानूनी शुरू है। लोगों ने शांतता बनाए रखे, बड़े बुजुर्ग जो उनको बता रहे हैं उनका हिदायत का पालन करें, ऐसी मैं आह्वान करता हूँ। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आज जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली। राज्यपालांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील विविध घटकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले। प्रारंभी राज्यपालांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याची वैशिष्ट्ये, विकास कामे, स्थितीबाबत जाणून घेतले। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी सादरीकरण केले। तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन, साहित्य, माध्यम तसेच विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकासविषयक अपेक्षा जाणून घेतल्या। राज्यपालांनी जिल्ह्यातील आजी व माजी विविध लोकप्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली। विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या पुनर्गठनाबाबत निश्चित कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। लोकप्रतिनिधी तसेच विविध गटांनी यावेळी विदर्भातील शेतकरी आत्महत्या, सिंचन अनुशेष, विविध कार्यालयातील रिक्त पदे यासारखे विविध विषय मांडले। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे। जिल्ह्यात विविध मतदारसंघात इच्छुकांची गर्दी वाढली आहे। अकोला जिल्ह्याचा विचार करता 2019चे यश महायुती कायम ठेवेल का हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे। गेल्यावेळी अकोला पश्चिम, अकोला पूर्व, बाळापूर, अकोट, मूर्तिजापूर या 5 जागा भाजप शिवसेना युतीला मिळाल्या होत्या। यावेळी तर उद्धव बाळासाहेब ठाकरेऐवजी शिंदे गट भाजप सोबत आहे। अजित पवार हे देखील साथीला आहेत। महाविकास आघाडी महायुतीला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे। अकोला पूर्व मतदारसंघ या मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांनी यश मिळविले। वंचित आघाडीच्या ताब्यातून त्यांनी ही जागा खेचली। माजी खासदार संजय धोत्रे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आणि विजय मिळवला। या यशाचा कितपत फायदा सावरकर यांना होतो हे महत्त्वाचे ठरेल। महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाच्या वाट्याला येते यावरही बरेच अवलंबून राहणार आहे। काँग्रेस, शिवसेना इच्छुक आहे। वंचित बहुजन आघाडीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड, संतोष हुसे, ज्ञानेश्वर सुलताने यांच्या नावांची चर्चा आहे। काँग्रेसकडून डॉ. सुभाषचंद्र कोरपे, अविनाश देशमुख तर शिवसेना ठाकरे गटाचे गोपाल दातकर यांच्या नावाची चर्चा आहे। जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये एका इच्छुकाने MIM सोबत बोलणी सुरू केल्याची माहिती आहे। या नेत्याला काँग्रेसने तिकीट दिले नाही तर हा नेता MIM मध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे। काँग्रेसचे तिकीट मिळाले नाही तर काँग्रेसचे एका इच्छुक उमेदवाराने MIMचा संपर्क वाढविला आहे। पण हे इच्छुक कोण असा प्रश्न विचारला जात आहे। काँग्रेसमध्ये तिकीट देताना इलेक्टिव्ह मेरिट हा विषय चर्चेला जातो। त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट नसलेल्या व्यक्तीने MIM सोबत चर्चा सुरू केली आहे। यामुळे काँग्रेसच्या मतविभाजनाचा फायदा हा थेट भाजपला होणार आहे। त्यामुळे भाजपच्या विजयासाठी तर काँग्रेसचे नेते काम करत नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर MIM मध्ये तिकीट मागायला जाणारा नेता कोण असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे। पक्षाने राज्यात एका ठिकाणी अल्पसंख्याक उमेदवार देण्याचे निश्चित केल्याने काँग्रेसचा कोणता नेता MIMच्या संपर्कात आहे असा प्रश्न मतदारांना पडला आहे। निवडणुकीतील वेगवेगळ्या बाबींचा डेटा अत्यंत मूलभूत असून त्याचे संकलन व अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सर्व स्तरावर समन्वय ठेवून निर्दोष व अचूकपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची बैठक नियोजन भवनात झाली। निवडणुकीतील प्रत्येक बाबीची जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांनी समजून घ्यावी व त्यानुसार अचूकपणे तसेच वेळेत कार्यवाही करावी। आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी। उमेदवारांना आवश्यक परवानग्या वेळेत मिळण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात येईल। पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे। निवडणूक आयोगाच्या प्रत्येक सूचनेचे दक्षतापूर्वक पालन करावे। स्वीपच्या माध्यमातून व्यापक मतदार जनजागृती करावी असेही निर्देश त्यांनी दिले। शहरातील हद्दवाढीच्या भागात असलेल्या न्यू तापडिया नगरला जोडणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असून या मार्गाची त्वरित डागडुजी करण्याची गरज आहे। न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू झाले असले तरी त्याला पूर्ण होण्यास 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता वाढली आहे। न्यू तापडिया नगर, पंचशील नगर, खरप,
पाचपिंपळ, पवननगरी आदी भागात हजारो लोकांची वस्ती आहे, पण या भागाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। या भागात उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू झाले आहे, पण ते पूर्ण होण्यास 2 वर्षे लागणार आहेत। असे असताना या भागातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची गरज व्यक्त केली जात आहे। या भागातील हजारो नागरिकांना रोज या खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे। रोज या भागातील शाळकरी विद्यार्थी, महिला व इतर नागरिकांना या खड्ड्यांचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे। उड्डाणपुलाचे काम पूर्ण होते की नाही असा प्रश्न या भागातील नागरिकांनी विचारणे सुरू केले आहे। शेगाव रोडवरील अन्नपूर्णा माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या विविध कार्यक्रमांमध्ये भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। मंदिरात होणारी भाविकांची गर्दी पाहता मंदिर समितीने विशेष व्यवस्था केली आहे। आज मंदिरात स्थापना दिनानिमित्त मोठे सुशोभीकरण करण्यात आले होते। आज अन्नपूर्णा माता मंदिरात 17वा स्थापना दिवस साजरा केला गेला। त्यानिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजविले होते। त्याचबरोबर देवीला विशेष आरास करण्यात आली होती। माता अन्नपूर्णा माता मंदिरात स्थापना दिवस साजरा करण्यात आला। नवरात्रोत्सवादरम्यान साजरा होणाऱ्या कार्यक्रमात भाविक सहभागी झाले होते। कैलासवासी नंदकिशोर उत्तमराव पाटील, श्रीमती शोभाताई पाटील यांनी शहराच्या समृद्धीसाठी मातेची स्थापना केली। मंदिराचे सर्व सेवाधिकारी अन्नपूर्णेश नंदकिशोर पाटील, रीनाताई पाटील, विठ्ठल पाटील, अश्विनी पाटील, शोभाताई पाटील, अभिजित ठाकरे, सोनाली ठाकरे, अनंता पुणकर, अश्विनी पुणकर उपस्थित होते। मातेची विधिवत पूजा करून प्रसाद वितरण झाले। सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा अन्न व औषधी विभाग वाऱ्यावर दिसत आहे। औषधांची सॅम्पलची नियमित तपासणी केली जात नाही। तसेच मोठ्या प्रमाणात बाजारात येत असलेल्या खुल्या औषधांवर नियंत्रण नसल्याची माहिती आहे। महाराष्ट्रात औषधी निरीक्षकांच्या 240 जागांपैकी केवळ 80 निरीक्षकांच्या भरवशावर काम सुरू आहे। त्यामुळे एकेकाकडे 2 जिल्ह्यांची जबाबदारी आहे। अकोला येथे सहाय्यक उपायुक्त गोतमारे असून त्यांच्याकडे अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याचा पदभार आहे। गिरजे औषधी निरीक्षक असून त्यांच्याकडे अकोला, बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी आहे। आठवड्यातून 2 दिवस ते येतात, त्यामुळे तपासणी व्यवस्थित होत नाही। अकोला जिल्ह्यात डुप्लिकेट औषधी येते, त्यावर नियंत्रण नाही असा आरोप होत आहे। नागपूर येथे असाच प्रकार घडला होता, त्यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे। अंमली पदार्थ तसेच विशिष्ट सायरप, झोपेच्या गोळ्या नशेसाठी वापरल्या जात आहेत। संबंधित यंत्रणेची जबाबदारी नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे येथील औषधी बाजाराकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे। यामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर पावले उचलली जावीत ही मागणी जोर धरत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पोहरादेवी येथे विरासते बंजारा नगारा वस्तू संग्रहालयाचे लोकार्पण। शुक्रवारी अमरावती पोलीस स्टेशनवर दगडफेक, 21 पोलीस जखमी। आता परिस्थिती नियंत्रणात, 2000 लोकांवर गुन्हे दाखल। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केली विविध प्रश्नांवर चर्चा। विविध क्षेत्रातील मान्यवरांची घेतली राज्यपालांनी भेट। अकोला पूर्वमध्ये आमदार सावरकरांना कोण देणार फाईट? इच्छुकांची मोठी यादी, इलेक्टिव्ह मेरिट कमीच। अन्न व औषध प्रशासन विभाग वाऱ्यावर, ना अधिकारी ना तपासणी, लोकांच्या जीवाशी खेळ। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।